नमस्कार। स्टेट बँक ऑफ इंडियाची क्लरिकलची जम्बो जाहिरात आली, ज्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना यावर्षी डेफिनेटली एक नोकरीचं स्वप्न जे हे यावर्षी पूर्ण होणार आहे। आणि यावर्षी टीम सारथी जी ही तुमच्या यशामध्ये संपूर्णपणे सहभागी असेल, पूर्ण सपोर्ट तुम्हाला टीम सारथीचा जो आहे हा डेफिनेटली असणार आहे। जेव्हापासून ॲडव्हर्टाइजमेंट आली तेव्हापासून तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळ्या लेक्चरच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर आलो। पहिल्यांदा स्टडी प्लॅन आपण टाकला, नोटिफिकेशन नंतर लगेच स्टडी प्लॅन टाकला होता की पुढे डिसेंबरमध्ये आणि जानेवारीमध्ये नेमकी काय तयारी करायची या संदर्भात बोललो। त्यानंतर मेमरी बेस पेपरचं डिस्कशन केलं। मेमरी बेस पेपरमध्ये 35 क्वेश्चन मागच्या वर्षी कशा पद्धतीने आले होते आणि यावर्षी आपण नेमकी तयारी कशी करायची त्या संदर्भात डिस्कशन केलं। क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड माझं टार्गेट आहे की 35 पैकी 35 मार्क जे आहेत हे मॅक्सिमम मुलांना यावर्षी डेफिनेटली मिळाले पाहिजे आणि चांगल्यातल्या चांगल्या मार्काने तुमचं सिलेक्शन डेफिनेटली झालं पाहिजे। प्री सोबतच मेन्सची तयारी सुद्धा करून मी डेफिनेटली तुमचं घेणार आहे। पूर्ण कंप्लीट प्लॅन जो आहे हा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा तुम्हाला मी ऑलरेडी डिस्कस केला आहे। आता बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं बॅच संपून बरेच दिवस झाले किंवा ज्यांनी बॅच केलीच नाही, कुठेतरी यूट्यूबला लेक्चर अटेंड करायचे, तेवढा एक चांगला मोमेंटम क्वांटचा नाही आहे। तर अशा विद्यार्थ्यांना स्पेशल क्वांटची जी बॅच आहे, क्वांट फाउंडेशन बॅच जिला आपण म्हणूया, एक SBI क्लरिकलच्या हिशोबाने फास्ट ट्रॅक बॅच जी आहे ही आपण डेफिनेटली रन करतोय। तर SBI क्लरिकलच्या हिशोबाने फास्ट ट्रॅक बॅचमध्ये नेमकं कशा पद्धतीने आपण तयारी करून घेणार, कुठले टॉपिक घेणार आणि खरंच तोपर्यंत सिलेबस पूर्ण कव्हर होणार का, हाही तुमच्या मनात जर प्रश्न असेल तर डेफिनेटली हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। याच्यामधून तुमचे पूर्ण डाऊट जे आहेत हे क्लिअर होतील। मॅथ्स मास्टर बॅच ही एक बॅच आपण क्वांटसाठी लॉन्च करतोय। जनरल अवेअरनेससाठी दृष्टी बॅच 1.0 अक्षय सर यांनी ही बॅच लॉन्च करतोय। ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही बॅचेस कंबाईन घ्यायचे असतील अशा विद्यार्थ्यांनी दोन्ही बॅचेस कंबाईन पण घेऊ शकतात। त्यात तुम्हाला 7,000चे बॅचेस दोन्ही मिळून 5,000 मिळतील। किंवा ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला असं वाटतंय की नाही मला स्पेशली क्वांट घ्यायचं किंवा मला स्पेशली GA घ्यायचे तर ते ऑप्शन सुद्धा मी अवेलेबल करून दिले। आता मुद्दा येतो की ही जी बॅच आपण स्पेशली मॅथ्स मास्टर बॅच घेतोय ती नेमकी कशा पद्धतीने घेणार, त्याच्यामध्ये नेमकं काय घेणार बघा। मी काय केलंय की माझी काही रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, म्हणजे प्युअरली रेकॉर्डेड बॅच। प्युअरली रेकॉर्डेड बॅचमध्ये जे माझी लेक्चर्स आहेत, बेसिक कॅल्क्युलेशन जवळपास 15+ लेक्चर्स आहेत, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे 4-5 लेक्चर्स, मिसिंग नंबर सिरीजचे 3-4 लेक्चर, रॉंग नंबर सिरीजचे 3-4 लेक्चर, डेटा इंटरप्रिटेशनचे जवळजवळ 30 ते 35 लेक्चर, ज्याच्यामध्ये प्री आणि मेन्स प्रत्येक टाईपमध्ये, जसं बेसिक्स ऑफ DI साठी बेसिक काय शिकावं लागतं त्याचे वेगळे 3 लेक्चर्स आहेत। सिंगल डायग्राम DI चे जवळजवळ 5-6-7 लेक्चर्स आहेत। त्यानंतर डबल डायग्रामचे आहेत, त्यानंतर मिसिंग DI, केसलेट DI आणि मेन्स लेवलचे DI जवळजवळ असे 30 ते 35 लेक्चर तुम्हाला डेटा इंटरप्रिटेशनमध्ये बघायला मिळतील। सिम्प्लिफिकेशन असेल, अप्रॉक्सिमेशन असेल, तर हे जे लेक्चर्स आहेत हे ऑलरेडी बॅचमध्ये टाकून ठेवलेत। मग तुम्हाला काय करायचे, सध्या बॅच परचेस केले हे लेक्चर्स बघणं स्टार्ट करायचे आणि याच्या रिलेटेड क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची। सर याची प्रॅक्टिस कुठून करावी, आपला जो क्वांटचा ठोकळा आहे त्या क्वांटच्या ठोकळ्यातून तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता। तर पहिलं काम काय करायचं, रेकॉर्डेड बॅचमध्ये लेक्चर बघा, ज्या सिक्वेन्स दिली आहे त्या सिक्वेन्सनेच लेक्चर बघा। पहिल्यांदा बेसिक कॅल्क्युलेशन बघा, लेक्चर पाहत असताना ॲपमध्ये मी एक सिक्वेन्स लावून ठेवली आहे, ॲपमध्ये जी सिक्वेन्स लावून ठेवली त्याच सिक्वेन्सनं लेक्चर तुम्हाला बघायचे। मग पाहत असताना लेक्चर बघत असताना कुठल्या सिक्वेन्सनं बघावं ते सुद्धा सांगतो। पहिल्यांदा कुठलं लेक्चर बघावं, नंतर कुठलं लेक्चर बघावं, असं 1 बाय 1 पूर्ण सिक्वेन्स जी आहे ही तुम्हाला सांगतो। बघा, पहिल्यांदा जेव्हा मी लेक्चर चालू करेल किंवा बॅच चालू करेल तर पहिल्यांदा मी हा पूर्ण टॉपिक कंप्लीट करेल। त्यानंतर मी कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल बघेल, त्यानंतर मी मिसिंग नंबर सिरीज बघेल, 4 नंबरला मी सिम्प्लिफिकेशन रॉंग नंबर सिरीज बघेल, त्यानंतर 5 नंबरला मी पर्सेंटेज कॅल्क्युलेशन नावाचा एक टॉपिक आहे तो बघेल, 6 नंबरला डेटा हे सिम्प्लिफिकेशन, 7 नंबरला अप्रॉक्सिमेशन आणि 8 नंबरला DI। एवढे जे लेक्चर्स आहेत हे तुम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये इमिडिएटली बघणं चालू करून टाका, सो दॅट मी 7 जानेवारीपासून कमर्शियल लाईव्ह बॅचेसमध्ये घेणार आहे। 7 जानेवारीपासून आता हे जे आहे हे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्ही लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील। 7 जानेवारीपासून मी तुम्हाला लाईव्ह फॉर्मॅटमध्ये पूर्ण कमर्शियल मॅथ्स कव्हर करून देईल। मग 7 जानेवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत जास्तीत जास्त लेक्चर्स घेऊन 1.5 तासांचं लेक्चर घेऊन आपण हा पूर्ण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करू। आणि मग मार्चचा पूर्ण महिना जो आहे, मार्चचा पूर्ण महिना फेब्रुवारीपासूनच ऑलमोस्ट मेन्सची सिरीज जी आहे ही चालू करेल। आता सर सिलेबस कसा कव्हर होईल बघा, संध्याकाळी माझं एक लेक्चर असेल आणि रात्री पुन्हा लाईव्ह
ॲपमध्ये एक लेक्चर असेल, एक लेक्चर ऑनलाईन प्लस ऑफलाईन स्वरूपात असेल, दुसरं लेक्चर प्युअरली ऑनलाईन स्वरूपात असेल. अशा पद्धतीने कंप्लीट सिलेबस जो आहे हा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा प्री आणि मेन्स लेवलचा मी पूर्ण करून देईल. त्यामुळं ही जी बॅच आहे ही बॅच कम्प्लिटली डेफिनेटली तुम्ही मार्चपर्यंत संपून टाकणार अशा पद्धतीने असणार आहे आणि प्रॉपर प्रॅक्टिस सोबत सुद्धा त्याच्या करून घेणार आहे. तर पहिले 7 जानेवारीपर्यंतचा टाईम तुम्ही मला त्यासाठीच देतोय की हे जो स्पीड मॅथ्स आणि DI वाला जो पार्ट आहे हा तुम्ही लवकरात लवकर उरकावा आणि लगेच 7 जानेवारीपासून माझ्यासोबत यावं. आता मुद्दा असा येतो की जसं यावर्षी एवढ्या मोठ्या जागा आहेत, तर ऑलमोस्ट महाराष्ट्रातले जेवढे बँकिंगची तयारी करणारे पोरे ऑलमोस्ट सगळेचे सगळे पोरं जे हे मेन्सला जाणार आहेत. म्हणजे जवळजवळ मी नेहमी सांगतो की महाराष्ट्रामध्ये बँकिंगचा क्राऊड 30,000 वर नाहीच आहे आणि जवळजवळ 20,000 पोरं यावेळेस मेन्सला जाणार आहे. तो ऑलमोस्ट 2/3 क्राऊड हा मेन्सला असणार आहे. तर आपल्याला प्रीपेक्षा जास्त मेन्सवर लक्ष द्यावं लागेल. म्हणून तुमच्यासाठी लगेचच्या लगेच जशी बॅच चालू होईल 7 जानेवारीची टप्प्याटप्प्याने जसं प्री पुढे जाईल तसं मेन्सच्या PDF टास्क आणि सोबत मेन्सचे लाईव्ह सेशन्स असे 30+ लाईव्ह सेशन जे आहेत या बॅचमधून मी कव्हर करून देईल. कोणते? स्पेशली मेन्स लेवलचे. तर अशा पद्धतीने हे सुद्धा लेक्चर्स तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहेत. जे विद्यार्थी ऑनलाईन आणि ऑफलाईन घेणार आहेत किंवा ऑनलाईन घेणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना हे 30+ लेक्चर जे आहेत हे मेन्सचे स्पेशली मेन्स कव्हर करून देण्यासाठी हे स्पेशल वेगळे लेक्चर असेल. म्हणजे बॅच वेगळी, बॅच चालेल जवळपास संध्याकाळी 4 ते 5:30 किंवा 5:30 ते 6 किंवा 5 ते 6:30 या पद्धतीने चालेल. पण ही जी बॅच संपली की पुन्हा रात्री 9 वाजता किंवा रात्री 8:30 वाजता एक टाइम फिक्स करून आठवड्यातून किमान 3-4 लेक्चर या हिशोबाने पुन्हा मेन्स लेवलचा जो पार्ट आहे मी या पद्धतीने कव्हर करून देईल. बरं, बॅचचे फीचर जर बघितलं तर बॅच मी यावेळेस 2 पद्धतीने अवेलेबल तुम्हाला करून देतोय. 2 पद्धतीने बघा. याच्यात लिहिताना थोडंसं हे झालंय, एकच मिनिट. दुसरी एक PPT ती ओपन करतो. या पद्धतीने आता बॅचचे फीचर जर तुम्ही बघितले, बॅचचे फीचर्स तर त्या अशा पद्धतीने बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण कव्हर करून देईल. लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅटमध्ये असेल. सिलेबस प्री आणि मेन्सचा पूर्ण कव्हर करून देईल. बॅचचा ड्युरेशन तसा 3 ते 4 महिने चालेल. पण मी जसं सांगितलं की थोडंसं रॅपिड फायरच्या हिशोबाने सकाळ दुपार म्हणजे दुपारी संध्याकाळी 2 लेक्चर घेऊन बऱ्यापैकी 3-4 महिन्याच्या आत संपून जाईल. व्हॅलिडिटी 2 पद्धतीने. आता मुद्दा असा आहे की व्हॅलिडिटी कशी आहे बघा. व्हॅलिडिटी 1 वर्ष पण घेऊ शकता किंवा तुम्ही 6 महिन्याची बॅच पण घेऊ शकता. जर तुम्हाला 1 वर्षाची बॅच घ्यायची असेल तोही पर्याय अवेलेबल आहे. 6 महिन्याची बॅच घ्यायची असेल तोही पर्याय अवेलेबल आहे. जर तुम्हाला 6 महिन्याची बॅच घ्यायची असेल तर 2,000 रुपये फीस आहे. ही तुम्हाला बॅच ॲपमध्ये सापडेल. मॅथ्स मास्टर बॅच 1.1 आणि 1 वर्षाची जी बॅच आहे तिचं नाव आहे मॅथ मास्टर बॅच 1.0. मॅथ मास्टर बॅच 1.0. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना यावर्षी SBI क्लरिकलला टार्गेट करायचे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा शेवटचा अटेम्प्ट आहे. त्या विद्यार्थ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांना समोर ठेवून आपण या 2 बॅचेस लॉन्च केल्या. ज्यांना 1 वर्ष पाहिजे त्यांनी मॅथ्स बॅच 1.0 घ्या आणि ज्यांना 6 महिन्यासाठी बॅच पाहिजे त्यांनी 1.1 घ्या. तर 6 महिन्यासाठी 2,000 फीस आहे आणि 1 वर्षाची फीस जी आहे ही 3,500 आहे. अपकमिंग एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करताय तर ती घ्या, नाही तर मग या पद्धतीने. फ्री बुक जे आहे हे ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. हे जे आपलं तुमचं याचं बुक आहे क्वांटचा ठोकळा ते तर आहेच, पण सोबत हे शिकवण्याचं एक वेगळं बुक आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. आता बॅच कशी परचेस करावी तर बॅच परचेस करण्यासाठी तुम्ही काय करा, सारथी एज्युकेशनचं ॲप डाउनलोड करा. सारथी एज्युकेशनचं ॲप डाउनलोड करा. सारथी एज्युकेशन नावाने गुगल प्ले स्टोअरवरून. इथून तुम्हाला स्टोअर हे दिसेल, कोर्सेस दिसेल. या कोर्सेसमध्ये जा. या कोर्सेसमध्ये 2 कोर्सेस तुम्हाला दिसतील, मॅथ्स 1.0 आणि मॅथ्स 1.0, मॅथ्स मास्टर 1.0. ही जी बॅच आहे ही 1 वर्षासाठी आहे. ही जी बॅच आहे ही 6 महिन्यासाठी आहे. ही 1 इयरसाठी आहे आणि ही 6 मंथसाठी आहे. या बॅचची जी फीस आहे ही तुम्हाला 3,500 रुपये दिसेल. या बॅचची जी फीस आहे ही तुम्हाला 2,000 रुपये दिसेल. तर लवकरात लवकर बॅच परचेस करून लगेचच्या लगेच पाहणं चालू करा आणि 7 जानेवारीपासून आपण पुन्हा लाईव्ह स्वरूपात भेटूयात. ठीक आहे, तर हेच तुम्हाला सांगायचं होतं. धन्यवाद. भेटूया लवकरच YouTube लाईव्हच्या स्वरूपात. थँक्यू व्हेरी मच.